दोस्तों नमस्कार, सर से स्वागत है एक नए वीडियो में, एक नए ब्लॉग में। खतरनाक तुम्हाला ऐसा वाटत असेल मैं जंगल में किधर आया मंगल करने, बट एक जंगल में मैं अकेला नहीं हूँ। ये देखो खतरनाक आदमी लोग हैं मेरे साथ। और विषय ऐसा है कि आज हम आए ट्रेकिंग करने। ये ट्रेक की हम हर साल राह देखते रहते कि कब आएगा वो दिन, कब आएगा वो श्रावण का सोमवार और कब हम आएंगे इस डोंगर पे, इस पहाड़ी पे चढ़ने के लिए। सो ऐसा कुछ विषय है कि आज हम आए हैं भीमा शंकर की खतरनाक पहाड़ियों पे थ्रिलर ट्रेक करने के लिए। और इधर विषय क्या पता है क्या दोस्तों, खांडस गांव से हम मतलब ट्रेकिंग चालू करने वाले, क्योंकि भीमा शंकर जाने के लिए, भीमा शंकर का जो मंदिर है, महादेव जी का मंदिर है, वहाँ पर जाने के लिए बहुत सारे मार्ग है। बट हम जो ट्रेक करते हैं वो है खांडस गांव से। 4 आवर्स का ट्रेकिंग रहेगा ये, और खतरनाक ट्रेकिंग रहेगा। और इस ट्रेकिंग में मैंने एक चैलेंज लिया है, वो आपको बताता हूँ। तो मिलते हैं, हमारी मर्सिडीज बेंज इधर पार्किंग को लगा दी गई है एकदम जंगल में मंगल। और गर्दी देखो इधर, ये खाली ये ऊपर वाला पार्किंग है, एकदम ऊपर वाला टॉप टू बॉटम वाला। और उधर म्हणजे माझ्या मागे साइडून ना तिकडे पण फुल गाड्या लागल्यात, म्हणजे फुल गर्दी। ये सेकंड सोमवार है श्रावण का। सो तारीख क्या है अच्छी? 4 तारीख है। ओके 4 तारीख है। और मैंने खतरनाक व्यू लिया, एकदम टॉप टू बॉटम व्यू, एकदम ऐसा खतरनाक व्यू तुम्हाला बघायला भेटणार है। Are you serious right now, bro? मोरया हर हर गाइस, तो चालू हो चुकी है हमारी ट्रेक। और इतना बड़ा ग्रुप है हमारा, कितने जन है? 10-15 जने कुछ तो। और ऐसा विषय परफेक्ट ये ट्रेक है वो है 9:20 पर चालू हो चुकी है। और टाइम आपको बताया जाएगा कितने टाइम तक पहुंचेंगे और कितने नहीं। और सामने से बहुत लोग आ रहे जो कल परसों गए थे। गर्दी आहे का वरती? नाही गर्दी नाही गाईज, असे खोटे बोलतात आम्हाला लोक खूप रस्त्यात, आम्हाला ते माहिती आहे, अनुभव आहे दरवर्षीचा। बट ठीक है, ते एक मोटिवेशनची बात असते, बाकी का विषय नाही। सो चलते, निकल चुके अभी हम लोग राडा करने, लेट्स गो। और मैंने जो एक चैलेंज लिया है वो आपको आगे जाके बताता हूँ। गणपति मंदिर के पास पहुंच गए। बस 10 मिनट लगे, 10 से 12 मिनट लगे यहाँ तक पहुंचने के लिए। बट वो 10 से 12 मिनट एकदम थकानदायक रहते हैं, बिकॉज ये जो गणपति घाट है ना वही खतरनाक रहता है। और इधर ही पूरी हवा निकल जाती है। ऊपर वाले घाट भी डेंजर है, बट ये एकदम ऐसे स्टार्टिंग वाला ही डेंजर रहता है। अभी बापा जी के दर्शन लेते हैं और आगे की ट्रेक चालू करते हैं अच्छी तरह से। फास्ट उतरने वाला बंदा, सिनेमैटिक देख लो अभी स्टार्टिंग के। इस साल भी चप्पल दान होएगा कि नहीं होएगा? होएगा। इस साल बूट नहीं लाया, सैंडल लाया, होएगा लगता है। चप्पल देख, पावर किधर से है? चप्पल बनाया मैं। दोस्तों मैं कुछ तो चीज रिवील करने वाला था कि मैं इधर एक चैलेंज लिए। वो चैलेंज ये है, चल मोड़ दे उसका पंजारा, कि विदाउट शूज, विदाउट चप्पल मैं ये पहाड़ चढ़ने वाला हूँ। क्योंकि मतलब ऐसा नहीं कि कोई नवस है मेरा, या फिर किसी ने मेरे को बोला है। झूठ बोल रहा है। ये जस्ट मेरे मन से है कि मेरे को मन ऐसा लगा कि इस साल बिना चप्पल के चढ़ेंगे, इंडिया अपन तूफानी करण्यात कायम रहू। तो ऐसा कुछ है, देखते हैं अभी क्या होता है क्या नहीं। अगर ये डोंगर हम लोग पूरा नहीं चढ़ेंगे, आधे पर छोड़ेंगे, पर चप्पल नहीं पहनेंगे। ऐसा मैंने मतलब जितना हो सके ना उतना स्टार्टिंग में चल के लेने का, स्टॉप नहीं लेने का। नहीं तो फिर स्टार्टिंग में स्टॉप लेंगे ना तो थकवा जाना होता है, म्हणजे आलस येते अशी। सो जितना हो सके उतना चल के लेने का, एक ही बार स्टॉप लेने का 10-1 मिनिट का। काय जिकडे नाथ बघा पूर्ण डोंगर चढून आलाय, खतरनाक आहे। समोरचा बघा, समोरचा माझा फेवरेट आहे। हे दरवेळीचा विषय, बघूया आता काय विषय। हाँ भाई सुन ना, सामान लेके पहुंच और बंदे लोग को भी कॉल कर दे। अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे। किती रुपये? ठीक आहे। विषय काय बताय का दोस्तों, हा मी पोलिसालाच विचारतो, सांगतो पैसे काय घेतात। यात सांगा ना पैसे का घेतात? तुम्ही कोण? गावात 1200 भरला असून वाईट लॅब आहे। हा वन ह्याला प्राण्यांचं। हा तर त्याच्यामध्ये काय होतंय की त्यांना डिस्टर्ब होतंय। एक हे रस्ता, हे पाण्याची टाकी आहे, हे पाईपलाईन आहे। 2 किलोमीटर अंतरावर विहीर खोदलेली। ओके ठीक आहे।
तिथून पाईपलाईन करून ह्याला पाण्याची सुविधा गेली. इथं समोर एक पदरवाडी, त्या ठिकाणी एक हा हे टॉयलेट वगैरे बांधले. बाकी हे रस्त्याचे जे कडा कोत्र टाकतात समजलं तर ते सफाईसाठी मजूर लावून करावं लागतं. मी बोलतोय आम्ही आता हे चालू झालं, पहिले नव्हतं. पहिले पण अजून आम्ही जातो, आमची जबाबदारीने जातो. तिथे एवढी घाट आहे ना, अशी घाट आहे ना, 2-4 पॉइंट खरंच बोलू ना, आता डेंजर झाला. पूर्वी एवढा वाटत नव्हता, आता जेव्हापर्यंत डेंजर झाला. आता आम्ही लहान पोरांना पण घेऊन जातो. अतिवृष्टीने वाहून गेले ते काही रस्ता. ठीक आहे, नॅचरली आपल्याकडे अतिवृष्टी आम्ही आज नाही येतोय, आम्ही प्रत्येक वर्ष येतोय. हा, आणि हे पैसे आम्ही देतोय, हे आपल्याला एक देतोय तर दुसऱ्याला पण द्यायला लागतो, तिसऱ्याला पण द्यायला. आपलं ह्या समाजामध्ये थोडा हे नाही स्ट्रिक्ट की बाय कशाला द्यायचं. उगाच आपल्या पायाने आपल्या काठीने जातो आपण. म्हणजे तुमचं अन्न काय नाही द्यायचं, नाही द्यायचं, काहीच नाही. आपली जबाबदारीने जातो तिथे घाटावर. आणि आपली श्रद्धा आहे, भावना आहे. हा, आपली श्रद्धा आहे, भावना आहे. आम्ही दरवर्षी काका कसं आहे, यांचं म्हणणं काय आहे की आमचं काय म्हणणं आहे, आम्ही आज 60 रुपये आम्ही बसनी दिले ना, बसनी येऊ शकतो आम्ही. पण आमची काय श्रद्धा आहे, भावना आहे, बरोबर, म्हणून आम्ही येतो चालत. त्याच्यामध्ये पण तुम्ही हे लावणार तर काय. आमचं असं म्हणणं आहे का हे वन्यजीव अभयारण्य वन्यजीव आज नाही साहेब, आम्ही वन्यजीव मध्ये 15-20 वर्षापासून येतो. तेव्हा नव्हता, आता 2-4 वर्षापासून आहे. घेतलं सगळं घेतलं, काय टेन्शन नाही. आणि 60 रुपये मॅटर झालं माणसाला लय भारी पडतो. काय तिथं मॅटर झाला, डिबेट चालू झाला अचानक. विषय खतरनाक झाला. विषय काय झाला माहिती का, मी त्या काकांना जस्ट विचारत होतो म्हणजे का जरुरी आहे पैसे देणं. ठीक आहे, ते काका बरोबर एक्सप्लेन करत होते. हा का, तिकडून बाजूनी आपल्यासारखे टुरिस्ट आला, त्याने डायरेक्ट डिबेटच चालू केला. बोलतो यो चुकीचं आहे, बोलतो आईच्या गावात मी घेत होतो चांगल्यासाठी, त्याचा मॅटर वेगळा चालू झाला. भेंडी डेंजर. बट गाइस कैसा है पता है क्या, थोड़ा सा गलत भी है. क्योंकि देखो पहले जब लोग आते थे तब इधर नहीं था कुछ ऐसा पैसे देने का सिस्टम. ठीक है, बट अभी ज्यादा टूरिज्म इधर होने लगा है, ज्यादा ट्रेकर्स इधर आते, तो इस वजह से चालू किया. अभी मेरे सामने व्यू देखिए, व्यू खतरनाक, डेंजरस. नागफनी डोंगर एकदम खतरनाक है. हर साल दिखाता हूँ तभी मेरे को याद नहीं रहता है ऐसा विषय. हाँ दोस्तों, ये पत्थर वाला लाइन है ना, ये आपको लग रहा है कि ये पत्थर ऐसे ही 7-12 का नाम, ये दूसरे के 7-12 है, ये दूसरे का 7-12 है. ये है रायगढ़ और ये है पुणे. ये ऐसा है और बीच वाला ये पैसेज है. इधर पुणे, 1 सेकंडात रायगड मध्ये, लेफ्टला रायगड. ऐसा काम 25 आहे ना ब्रो. रायगड पुणे, डोंगरचं पाणी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता हे दोघं चालले बिना पायाची, बिना चप्पलची, बिना पादुकोंची. हा ओके, हा पुढे बोल. बिना चप्पलची. हा. पाहूया आता हे कितपर्यंत जातात आणि उतरताना मला वाटतं यांची जरा पुढचा भाऊ. काही नाना बोलतोय, यो आमचा नाना आहे, तसं तुम्हाला वाटणार नाही आमचा नाना आहे, पक्का आरमुटे नाना आहे. सो ऐसा विषय की नाना बोल रहा है कि तुम लोग उतर ही नहीं सकते, जाते जाते तुम्हारी हवा टाइट होगी, तुम लोग चप्पल पहनोगे. और हम लोग ने चप्पल रखा है गाड़ी में. मैं पहले बोल रहा है कंप्लीट करूंगा तो पूरा, बट चप्पल नहीं पहनूंगा, नहीं तो मैं आधे से रिटर्न जाऊंगा. बट बिना चप्पल से जो कुछ है वो करूंगा. इस बार ना मैं सिनेमैटिक नहीं डालूंगा, क्योंकि ना म्यूजिक का जो है ना विषय थोड़ा हार्ड हो रहा है. क्या पता कॉपीराइट का खतरनाक विषय चालू है आजकल जिंदगी में. तो मैं थोड़ा इस बार ना टालूंगा, सिनेमैटिक टालूंगा. मेरे को सिनेमैटिक बनाने में मजा आते है, बट टालूंगा. आई सोबत काकांना इज्जत. काका तुमचं वय का काका? 71. तुम्ही कधी गेलेले? म्हणजे काल रात्री. गाईज काकांच्याकडून मोटिवेशन घ्या. काका खतरनाक, म्हणजे पोरांना, आमची पोरं दमतात. 71 वर्ष 35 वर्ष प्रवास करतोय. 35 वर्षापासून खतरनाक काका. अरे नमस्कार. नमस्कार. आलो काका, काय बोलायचं तुम्हाला? म्हणजे पोरं चढत नाही, दमतात. हा प्रवास पाहिजे तुम्हाला. जर तुमची हेल्थ व्यवस्थित होत असेल ना तर जंगलात चालणं पाहिजे. मतलब प्रत्येक उठून सुटून बाईक चालवाल ना, तुम्ही आपले असेच राहणार. बरोबर. काका मी बिना चपली चालणार. माझ्या बायकोसाठी नवस केलाय. म्हणजे माझं लग्न होईल पुढच्या वर्षी. हो जरूर. अरे म्हणजे काय तुम्हाला मनामध्ये आहे ना? हा, मनापासून इच्छा आहे माझी. बोला ना, देवाकडे मागे आम्हाला पत्रिका पडा. 100%. काका तुम्हाला धन्यवाद काका. चल ओके चल. कुठले आहे तुम्ही? आम्ही भांडूप. कोकणातल्या. अच्छा काका कोकणला आम्ही येणार आहे पुढच्या महिन्यात. बार झूठ बोलो. बघितला मी बरोबर आवाज देवते बरोबर भावाला. नमस्कार. मग कधी चालू केले चढायचा? बोला. हा, चढायचा कधी चालू केले? आता 9:15. हो का? लगेच संध्याकाळी खाली. रिटर्न तुम्ही काल गेलते ना? हो काल गेलो. गर्दी असेल ना जाम?
तिथं असतच आरामात जा ना, आरामात आहे. नक्की नक्की. तुम्ही कुठला? आम्ही खारघरचे. खारघर. ओके चला चला. अरे तू पण माझ्यासाठी रिटर्न आला ब्रो. काही मगासून तसे खूप जण भेटले बट आता कॅमेरा चालू होता तेव्हा त्याने आवाज दिला असा विषय आला. सो अब मजा आएगा. ये मोटिवेशन होता है मेरा हर साल. हे दरवर्षी कोण ना कोण भेटतं ना चढता चढता. हे मोटिवेशन वेगळं असतं रे भाई खतरनाक. तुम्ही रेडबुल प्या, तुम्ही चाय प्या, तुम्ही कॉफी प्या, यातल्यात पिद्दे आहे सगळा. बट ये तुम्ही आवाज देता ना ती मोटिवेशन अलग आहे भाई. आता तुम्हाला खतरनाक व्ह्यू देतो बघा. ड्रोन व्ह्यू. ये जा बहीण डेंजर. यो व्ह्यू खतरनाक. आखा गाव जमा होतो व्ह्यू मध्ये. खतरनाक खतरनाक. हे बघ सिनेमॅटिक. सिनेमॅटिक देतो तुम्हाला. प्री वेडिंग टू 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 टू. डेंजर डेंजर. पावर 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 इज इम्पॉर्टंट. आप देखो ये है मॅटर. इथे डोंगर तो दिसतोय तुम्हाला समोर. डोल्यांच्या समोर तुम्हाला तो डोंगर दिसतोय. उस पहाड़ पे हम लोग चढ़ने वाले हैं और हमको खुद को भरोसा नहीं होता कि हम लोग यहाँ पर जाने वाले. ऑलरेडी आधा डोंगर पार हो चुका है बट ये जो है ना ये टप्पा खतरनाक विषय होने वाला है. ये देखो दोस्तों ब्रेक टाइम. इट्स ब्रेक टाइम. अभी इधर बैठ के खाना खाएंगे मस्त पैकी सब लोग. इधर थोड़ा सा एरिया रिस्के सा स्लोप है एकदम खतरनाक बट हम लोग ऊपर ही रहते. इधर से झरने देखो कितने दिखते. रुको दिखाता हूँ. सीढ़ी घाट वगैरह सब दिखते. सीढ़ी घाट शायद से बंद कर दिया अभी उधर का ट्रेक. बघा कसा डेंजर. ये व्यू की तो तलब रहती है भाई. तो असा मधल्या सीडीला चढून ती मधली फड किल्ल्यावरती आहे. हे बघा काही सीडी दाखव. सीडी घाट हे बघा. दिसली सीडी. यो सीडी घाट आहे जिथून जी ट्रेक बंद केली सध्याला. दोस्तों तो यहाँ तक पहुँचने के लिए हम लोग को लगा 70 मिनट्स पकड़ो. 70 मिनट्स में हम लोग यहाँ तक पहुँचे और ऐसा लग रहा है मतलब अभी आके हम लोग ने पाणी पिया सब लोगों ने. इथे दरवेळेला काय होतं की चढता चढता 2-3 वेळा तरी पाणी पितातच पोरं. पण यावेळी पाणीच नाही का. ताण काना लागते पोरांना. पोरांची क्षमता वाढली वाटतं. टाइम टू ईट दी फूड इन द नेम ऑफ लॉ. ये कौन सी भाजी है? घेवडा. घेवडा घेवडात ना. सॉरी गवार भेंडी गवार लोणचा लसूण प्रेम पवार ऐसा विषय. और इधर भेंडी है. ये भेंडी पण है गवार पण है. नहीं पनीर भुर्जी ऐसा कुछ विषय. तो इधर मस्त पैकी नेचरिस्टिक भाकरी आहे. अरे हो माहिती आहे ती दाखवली ना मेंटाल. काय ती संपव ना पहिले. त्यांनी घेतलेलं. भाकर है चपाती पण है सब कुछ है. और व्यू देखो क्या व्यू है खतरनाक. ये तू जेवत नाही का? अरे जेव ना. लाजू नको ब्रो. लाजू नको. जेव. दोस्तों मैं बंटवारे में खाना खा रहा हूँ क्योंकि मेरे को प्लेट लेने में आया कंटाला. तो ये झरना देखो ठीक है. बहुत पास है हम इस झरने के. ऐसा आपको लगता रहेगा बट हो या झूमिंग बोलते खतरनाक. हे बघ काही देवच डोंगर मगाशी हम इन्फॉर्मेशन बरोबर दे रहे थे. ए बा कडक दिख रहा है रे खतरनाक. मुंगी 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 मुंगी. ये डोंगर पे चढ़ना है हमको बाबा. ऐसा लग रहा है कि हम लोग चढ़ेंगे वहाँ पर. तो खाना वगैरह हो गया है मतलब 10:50 परफेक्ट. मैं टाइम क्यों बता रहा हूँ पता है क्या. क्योंकि वो टाइम से आपको पता चलेगा कितना देर पे हम किधर रुक रहे क्या है ऐसा विषय. सो लेट्स गो. लेट्स स्टार्ट दी दुसरा टप्पा. आपली पब्लिक भेटलेली आहे पुन्हा एकदा. कुठून भावा ना तुम्ही? ठाणे कडक. ओके. बाकी कशी झाली ट्रेक? गर्दी काल आलते ना. ओके. पाय बी दुखायला लागले. ते डोपरी घाट होता तिथे डोपरे गेले आमचे. बाकी मला एक रिव्ह्यू द्या. मी बिना चपलीचा चाललोय. मस्त एक नंबर. लाल होतील पाय तुझं. नाही मी कवण्यासाठी चाललोय. काय चाललोय तुम्हाला काय वाटतं? काहीतरी नवस केला असेल. पोरी बद्दल गा नाव खराब झालाय. देवा देवा दादा काय करतो. नाव खराब झाला रे बाबा. चला चला भाऊ ना. चला चला. आयला त्यांना सगळ्यांना तेच वाटतं की पोरीसाठी मी चप्पल नाही घातली. बाबा काय बोलू आता. तो ऑफ रोडिंग है बट ऐसा ऑफ रोडिंग चलता है म्हणजे असं प्लेन असला काय वाटत नाही. दगड आली ना वाट लागते पायांची अख्खी कच्ची करून होते. हे बघा असा प्लेन ना मातीवाला विषय असला ना काही टेन्शन नाही वाटत. बट तर अशी दगड असतात नाही का ते पूर्ण टोचतात भाई. खतरनाक विषय. बट कंप्लीट तो होने वाला है ना मेरे भाई. खतरनाक विषय होने वाला है. आईच्या गावात आहे बघ मी बोललो ना. फर्स्ट धबधबा इज हियर इन द नेम ऑफ लॉ. खतरनाक. पाणी बहुत कम आहे. काहीच पाणी नाही बघा. काहीच पाणी नाही. म्हणजे वरती पाऊस कमी होते म्हणजे वरती गरमी जास्ती होणार. थोडा मॅटर टाईट आहे. अरे यस यस यस. धन्यवाद 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 धन्यवाद. चला चला. सो असा काही विषय जाम पाऊस कमी म्हणजे वरती घामाघूम होणार. आताच घामाघूम झालोय तसं पण ठीक आहे. आता एनर्जी आली. काय टेन्शनची बात नाही. कडक
इथून सगळेजण येतात चालत. हा व्ह्यू बघा, हे व्ह्यू देखो दोस्तों, खतरनाक. देखो झूम देखो क्लियर क्लियर हो भाई, इज्जत घालशील. हा झाला ना क्लियर, खतरनाक ना. डेंजर डेंजर डेंजर, हे व्ह्यू खतरनाक आहे. टुडुंग 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 टुडुंग. बोले बम बम नमः पार्वती पते हर हर महादेव. बाय ना डेंजर एनर्जी, खतरनाक इज दी खतरनाक डेंजर. हो फुल तुफानी शिट यार. सिनेमॅटिक काढायला भेटलं ना, मजा आली असती मित्रांनो. नाही सिनेमॅटिक म्हणजे म्युझिक नाही टाकायचं, कॉपीराईटचा विषय लई चाललाय. डेंजरस खतरनाक खतरनाक. मैं जो बैकग्राउंड आवाज है वो डायरेक्ट रॉ वाला डालने वाला हूँ. करण एक जन बोला था अगले साल में जरूर आऊंगा, 100% आऊंगा. वो सब खाली मुंह के मी देखो दोस्तों, मैं नाम नहीं लूंगा बट इसके बाद में मीम आपको दिखेगी. अगले साल आओगे क्या नहीं ये बताओ. यस आएगा ना. आएगा. हाँ अच्छा प्रेम तुम बताओ अगले साल आएगा क्या नहीं. देखते हैं प्रसंग कैसा आता है उसके ऊपर है. नेक्स्ट टाइम फिर से आएगा. क्या कर जाप. देखा मीम आपने, ये जो नाजाईज शब्द था, ये साला थर्ड क्लास माणूस एवढा कॉन्फिडन्स ना, ओव्हर कॉन्फिडन्स. आता नुसता भाषा मारेल रे. नाही मला नाही जमला, मला पाठवला नाही ये ना ते. हो बाबू 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 अर्धा ना बाबू. पप्पा बाबू अकेला है तू. बाबू अकेला है. किधर से है बाबू तू. इधर उधर से. अच्छा हाँ बाबू चप्पल मिल गया कड़क बाबू. अरे बाबू बटन लगा ना बाबू. इधर लगा के देता है तेरे. हे बाबू हरवलेला बाबू आहे, हरवलेला. अरे चिंदी तुला बोलते मी, तुला एवढीशी पोरं तिथे चढतायत आणि तू नाही आला. चिंदी लायकी आहे का तुझी भावा. हा तिथे 71 वर्षाचे आजोबा चढत होते, पण तू लुख्या 24-25 वर्षाचा असून तू चढत नाही. लुख्खा झाला, लायकी नाही तुझी चिंदी. समझने वाले को इशारा कॉपी. गाइस 2 जन नहीं है हम लोग के साथ. ये मैन फ्रॉम बांग्लादेश, गोवा, पणजी गोवा. येस पणजी गोवा. अँड दिस मॅन फ्रॉम अफगाणिस्तान. आता असा माहोल असला ना मित्रांनो, हे बघा कसं जबरदस्त वाटतंय का नाही. सगळी पोरं जंगलाच्या मध्येतून चालल्यात आणि आम्ही त्यामध्ये काका बाय बाय. नाही काका नाही दादा आहे. वाटवलं ती खतरनाक. इधर दहीहंडी लग रही, दहीहंडी. खतरनाक खतरनाक एक नंबर. 1 2 3 गो पटापट. यांना बनवून दे, यांना वाटते मी व्हिडिओ काढतो यांची. बनवून द्या ना रातभर. ब्रो बनवले तुम्ही कडक रे कडक. खतरनाक 2 दगडाचं बनवले. 1 लाख सबस्क्रायबर. काही यांनी ना अख्खा जंगलात गोंगाट घातलाय. भेंडी ओमेगा किंग विदाऊट चप्पल, युट्यूबर विदाऊट चप्पल. आई शपथ मी सांगतो बॅनर बीप नाही बॅनर लावायचं बाकी असं वाटतं. भेंडी 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर विदाऊट चप्पल. बिना चपलीचा. काय बोलत आहे. काय बोलू आता, झाला दर्शन मस्त एकदम मजेमध्ये. मजेमध्ये ओके मजा आली. बाकी गर्दी वगैरे भरपूर गर्दी आहे. मग ते धान्याची विशालदा हा आमचा धने. चलो चला. 9:15 घालून. काका मोटिवेशन द्या. 25 वर्षाची पोरं चढत नाही पण तुम्ही चढल्या काका. मी यावर्षी पहिल्यांदा पण स्टार्ट टू फिनिश 4.5 तासात चढलो. काका तुमचं वय 51. कडक काका. मी बिना चपलीचा चालतोय. तुम्हाला काय बोलायचं. अरे शंकर भगवान साक्षात लगेच तुझ्या समोर वरती चढला. हा बस 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 काका धन्यवाद. बाय बाय काका बाय बाय. यस काकानी मोटिवेशन दिला काय अलगच. ए बघ रे लुक्या तुला वापस बोलतोय. ते काका चढतात पण तू चढत नाही. चिंदी साला तू मेंटल. कुठून तुम्ही. उरण. मला एक प्रश्न आहे. मी विदाऊट चप्पल चाललोय. काय बोलायचं तुम्हाला. मोटिवेशन घ्या मोटिवेशन घ्या.
छोटे छोटे बाबू पण तिकडे चालतात. हे बघा काय काय छोटे छोटे बाबू म्हणजे ते मला पकडा 5 वर्षाचे असेल 6 वर्षाचे असेल. तू लुख्या 24 वर्षाचा असून येत नाही रे. काय 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 नाही बी होईल फॉरेनवाल्यांची पण काय आपले वापस भाऊस लोक भेटलेले आहेत. नमस्कार, कुठले तुम्ही? आगा सर. म्हणजे खतरनाक पॉईंट वरती पोहोचलेले. आता इथे थोडासा स्टॉप होणार 10 मिनिटाचा, जास्ती मोठा ब्रेक असणार इथे, बिकॉज इथून मेन वाट चालू होते तिकडे वरती डोंगरावरती. सो गर्दी बघा इथे किती फुल भरलेलं आहे. म्हणजे उतरणारी जास्ती पब्लिक आहे आणि चढणारी कमी आहे. सो पण गर्दी आम्हाला भेटणार आहे बिकॉज ते उतरायचा चढायचा सेम रस्ता आहे. सो गर्दी कशी अशी थांबायला लागतो, स्टॉप घ्यायला लागतो, अशी ट्रॅफिक जाम होते तसं इथे. तर इथे बघूया किती मिनिटाचा ब्रेक असणार आहे. बघा इथे फुल खाण्यापिण्याची सोय आहे. उरणची पब्लिक आहे आपली. सो काय बोलायचं तुम्हाला, किती कधी चढले, काय कसा काय विषय? एकदम सोपा विषय. चला चला चला, धन्यवाद धन्यवाद. राईट, इथून खतरनाक सुरुवात आहे बघा. हा एक स्टॉप आहे ना, हा म्हणजे मेन पॉईंट आहे. यानंतर इथून जी सुरुवात आहे म्हणजे हवा टाईट सुरुवात आहे. इथून गिव्हअप करण्याचे संकेत अनुभवतात. आणि विषय काय माहिती आहे का, हे विषय. सो बघूया काय होतंय काय करते. बिकॉज जो लास्ट डोंगर आहे ना तो तिथे हवा टाईट होते आणि तिथे काय होतात, मला तर दरवर्षी तिथे क्रॅम्प येतो. बट इस साल देखते क्या होता है और क्या नहीं. हाँ गए साल नाही आहे बिकॉज गए साल स्टॅमिना वाढलाय ना भाई तिच्या, पर पाय जाम घसरत आहेत. बिकॉज चप्पल नाही काय नाही, कसला सहारा नाही, ग्रिप नाही भेटते, काय नाही भेटते. बट तरी पण तुमचा भाऊ चढणार बिकॉज सिनेमॅटिक इज दी डॅट. ओके हो गाइस, स्ट्रगल बढ़ते हुए खतरनाक विषय. प्रत्येक 5 मिनट में कोई ना कोई मिल रहा है, अच्छा लग रहा है. आधी जन को व्हिडिओ में नहीं ले पा रहा है. म्हणजे चढता चढता कसे भेटतात, हात मिळवत आहेत, बोलतात, मस्त छान वाटतंय, लय भारी वाटतंय, लय मोटिवेटेड फील होतंय. बाकी आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो डेंजरवाला. डॅडँग डँग डॅडँग डँग डॅडँग. चला. हा नाही नाही लाईव्ह नाही ब्लॉग येणार. हा चला चला चला. हर हर महादेव. हर हर महादेव. 100%. कुठला चॅनल आहे भाई? TIHR. किती सबस्क्रायबर आहे? 37,000. केक हो. नाव मार तर सर मला पण घे ब्लॉग मध्ये. यूज झाला हा बरोबर. घ्या घ्या घ्या. एक नंबर चॅनल आहे भाईचा. सबस्क्राईब मारा, बटन विटन लाल बटन, बेल बिल दाबून टाका. फाडतो मस्त. तुम्ही कुठले दादा? पनवेल. ओके पनवेल उरण खूप जण आलेत. येस चला. ट्रॅफिक जाम. मी हेच बोलत होतो की उतरता येईल पण एकच रस्ता आहे, चढता येईल पण एकच. सो आम्हाला थांबायला लागतं असं चढणार नाही. बघा असं डेंजर. असं दाखवतो तुम्हाला खतरनाक थोबाड देऊ. तो बघा तो बाबू पण आलाय. बाबू आरामात. गाईस तो बाबू बी आलाय. हलकासा पाऊस पडून गेलाय ना, जाम असं स्लिपरी झालाय. पाय लगेच सरकतोय बघा. पचक्कन. बाबू तू कितवीला आहे बाबू? कितवी में तू पढ़ाई करता है? कितवी में तू? 4थी में. ओके थँक्यू बाबू. ट्रॅफिक माहोल खतरनाक. इज डेंजर. काहीच नाही भाई, माती प्रूफ आहे रुमाल आपला. भाई गर्दी देखो दोस्तों, फुल हल्दी में गर्दी. वैताग आलाय. वैताग नाही आला, चढणार आम्ही. खतरनाक विषय किती पण असला तरी पण चढत राहणार. जिद्द ना सोडली, आली तुफान किती. बाबा काकाला बघा. अरे नमस्कार. एकदम मजेत. ब्लॉग चला. हो काका इज द मोटिवेशन किंग. चल थकेला आदमी. काय व्ह्यू बघा, खतरनाक व्ह्यू. पदरगडचा व्ह्यू बघा. थोडं खालून होता, प्रॉपर व्ह्यू आलेला आहे. पाहिजे गर्दीने वाट लावली, म्हणजे थांबायला लागते ना. हो या वॉट अ लवली व्ह्यू गाईज. खतरनाक. म्हणजे इथे जमिनीच्या मागे हेवन.
खतरनाक माझ्या मागे व्ह्यू बघा एकदम रिस्की खतरनाक डेंजरस डेंजरस हे ब्रो दोस्तों अभी हम लोग ना इधर है, मतलब इधर खतरनाक एरिया पे हम लोग किधर से आए दिखाओ क्या? एक मिनट, ये बग वो झोपड़ी दिख रहा है ना, झोपड़ी खतरनाक वाला वो उधर से, मतलब उसके नीचे से आए, बट अभी फिलहाल वो दिख रहा तो फिलहाल वो दिख रहा तो वो बताया डेंजरस। असल में हम लोग इधर से आए, देखिए ये गाँव है ना, इधर से आए, ऐसा रोड है ना, इधर से हम लोग आए। डेंजरस डेंजरस। हाँ नवस केलं नवस बायकोसाठी काका लोक बोलतात आमच्या पोरांना पण सांगा बिना चपलीच्याला नवस करायला बायकोसाठी. सासू भेटणार नाही मग. काका सासूची काय संबंध आहे? सासू बसणार तर सगळा पुढे काय भेटणार नाही सासू. आणि मग सासराचा काय विषय? 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. चला चला. खतरनाक खतरनाक. आता व्ह्यू बघा, म्हणजे माझं बॅकग्राऊंड बघा. फोटो काय फोटो काढते त्यासोबत. अरे माझ्यासोबत आहे का? घे घे. नमस्कार बोलायचं. अरे थांबा इथे इथे ना. एक फोटो सेशन बघा कुठल्या नजरेवरती चालू, एकदम कपल फोटोशूट. दिसत नाही तू? नाही खाली बघतोय. अरे भाई अरे धन्यवाद धन्यवाद. यात बोल काहीतरी बोल. भावाला लाईक करा, सबस्क्राईब करा. एकदम छगन गेम प्ले, एकदम चगम गेमप्ले. चला. हर साल ना इधर से इतना पानी आता है ना हिंडी, म्हणजे इथे पुरा असा धबधबा टाईप असतो आणि इथून ना आम्ही पाणी पितो बॉटलमध्ये पाणी भरून. पण यावर्षी पाणी बघा एवढंच पाणी, त्या पाण्याला पण लाईन लागली. डेंजरस काहीच नाही, एकदम सुकलं आहे, त्याच्यामुळे जरा गरमी जास्त येते, थकवा जास्त येते. खतरनाक टप्पा आहे इथला. आता डेंजर विषय आहे बघा, खतरनाक. संभल की जाना तो पडेगा, पाय सटकतो. जाम दमले जाम, सगळी जण दमलेत तसं तर, बिकॉज काय पाऊस नाही. आता कसं गरम होते, गरम होते ना का? हा वरती गारवा, पण वरती पोहोचच तोपर्यंत कामटा निघणार. गाईचे माझ्या बाजूने तुम्हाला वाटते धावत बिवत जाते, तुम्हाला असं वाटत असेल सोपा रस्ता आहे मी कठीण दाखवते, असं काय ना. आम्ही विदाउट रिस्क चालतोय, संभाळून चालतोय. यो तो जिन्होंने यहाँ तक वीडियो देखा वो रुकिए पार्ट 2 के लिए, क्योंकि पार्ट 2 में क्या होने वाला है ये आपको पता चलेगा. क्या ये मेरा चैलेंज विदाउट शूज़ विदाउट चप्पल ये मैंने पूरा किया रहेगा या नहीं, ये आपको देखने को मिलेगा. जस्ट वेट फॉर द पार्ट 2. और इस पार्ट के लिए लाइक कमेंट ज़रूर कीजिए, एकदम कड़क में भड़क बोलते हैं.